पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी आपण पाहताय तेजस रोटेच्या बॅटमधून आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मार्चला सुरुवात झाली आणि सुरुवातच षटकारानं झाली आहे आयुक्त 11 बेट टीमकडनं. हो यावेळी शॉर्ट फाईन लेगच्या अगदी बाजूनं काढायचा होता, परंतु बरोबर शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्येच आला. तिथून मात्र धाव मिळणार नाही आहे. अगदी जर पाहायला गेलं तर हा डॉट बॉलच पाहायला मिळतो आहे. शॉर्ट बॉल आला होता बरोबर समोर, अगदी आपण पाहता शॉर्ट फाईन लेगच्या बाजूनं काढण्याचा प्रयत्न, परंतु त्यांच्या हातामध्येच गेला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिलं षटक घेऊन आपण पाहताय निलेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. हो यावेळी देखील आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला बॉल, चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. देखना फटका, पुस्तकी फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळेल ती अगदी आपण पाहताय 10. निलेश निरगुडा एक मोठे यूट्यूबर आपण पाहताय, इन्स्टाला देखील फेमस आहेत. नील या त्यांचं अकाउंट आहे आणि आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर त्यांचे वो शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आहेत. तोपर्यंत एक कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न पाठीमागे पाठवलाय. इथून रिक्स घ्यायची नाही आहे. आता अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये जाबा आल्यात, मग अशा परिस्थितीमध्ये कोणतीही जोखीम घ्यायची नाही आहे. अगदी जर पाहायला गेलं तर इथून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं टार्गेट सेट करत असताना अगदी आपण पाहताय ती जोखीमच उचलायची नाही आहे. आज निर्धार इथून खऱ्या अर्थानं नितीन दुले आणि त्यांच्या साथीनं तेजस रोटेचा राहिला. एकच सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धावफलक्यावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. निलेश निरगुडा गोलंदाजी मार्कवरती, एक मोठे यूट्यूबर, एक मोठे रील स्टार, मिलियनच्या घरामध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि तेच गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहता पडल्यानंतर अगदी वेगानं पुढे निघालाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 मोठे फटके त्यांच्या विरोधामध्ये जरूर आलेत, परंतु 2 डॉट बॉल देखील त्यांनी फेकलेत. म्हणजे कमबॅक ते देखील करतायत. पॉवर प्लेचं षटक आहे, 2 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं दडपण जरूर असतं आणि त्या दडपणामध्ये खऱ्या अर्थानं इतकी चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. शॉर्ट बॉल होता, ओ वाडा कॅच, ओ सेलिब्रेशन पहा निलेश निरगुडा यांचं. ओ वाडा सेलिब्रेशन हे नेहमीच पाहायला मिळतं. आता ही रील्स देखील तुम्हाला प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळेल MTC लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यांच्या अकाउंटवरती देखील तुम्हाला ही रील्स पाहायला मिळेल, त्यांच्या इन्स्टाच्या अकाउंटवरती. आणि लगेच अगदी आपण पाहताना की हजारो लाखोनं मात्र त्या लाईक्स देखील तुम्हाला पाहायला मिळतात. मोठी खऱ्या अर्थानं व्ह्यूवर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. जशी अगदी आपण पाहताय नितीन दुले यांची विकेट मिळवली तसं मात्र ते सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. काय ते सेलिब्रेशन आपण पाहताय. निलेश निरगुडा मिळाली आहे विकेट शेवटच्या बॉलवरती. एका ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात त्या 11, विकेट आली ती 1. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग होत असताना शेवटच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव देत 1 विकेट देखील मिळवली आहे. तो कमबॅक शेवटच्या 3 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. मग तो पहिला बॉल नितेश सर जर पाहायला गेलं तर नवीन बॉल होता, त्याला अगदी आपण पाहताय ग्रीप असतं आणि तो बॉल अगदी डिलिव्हर करत असताना मग अगदी बॉल हातातून निसटला देखील असावा आणि तो बरोबर अगदी ओरपीचाच आला, त्याच्यावरती तो षटकार आला. परंतु त्यानंतर टायमर सर सेट आहे.
सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. नवीन फलंदाज जय दुले मैदानाच्या आत. हो ऑन साईडला गॅपमध्ये फटका. निलेश निरगुडा प्रयत्न करतात परंतु तोपर्यंत बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील 4. तेजसच्या बॅटमधून आलाय आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग करतायत तेजस रुटे. स्ट्राईकवरती होते त्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले. नॉट स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर अगदी आपण पाहताय ती नितीन दुलेची विकेटच पाहायला मिळाली. आता पुनश्च एकदा स्ट्राईकवरती आले आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. पॉवरफुल स्ट्रोक खऱ्या अर्थानं आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 15 वरती. आयुक्ता 11 बीड संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय समीरजी मोडक साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आज खऱ्या अर्थानं अफजल टिवाले चषक 2026 मध्ये तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. आणि तेजस रुटे इथे हो वाडा फिल्डिंग. बॉलला आतमध्ये ढकललं आणि त्याच्यानंतर बाउंड्री लाईनवरती लँड झालेत. काय फिल्डिंग केली आहे. बालचंद्र त्या ठिकाणी होते. बॉलला अगदी आपण पाहताय आतमध्ये ढकललं. कॅच जरूर खऱ्या अर्थानं हातातून निसटली परंतु एफर्ट्स कमालीचे होते. खऱ्या अर्थाने तिथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे येईल परंतु अगदी मैदानावरती पाहताय ना आपण फ्लाइंग जेट सारखा हवेमध्ये उडाला आणि मात्र बॉलला आतमध्ये ढकललं. एकच धाव आली आहे. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 16. हो यावेळी अगदी आपण पाहताय जय दुलेसाठी हा बॉल अगदी बरोबर ब्लॉक होलमध्ये टाकला होता. हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला परंतु बरोबर फिल्डर आहेत त्या ठिकाणी धाव मिळेल एकच. नेक्स्ट मॅच शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये गिरवळे. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. दरम्यान गिरवली टीम इथे मात्र अगदी वेळेच्या अगोदरच इथे पुनश्च एकदा फटका चांगला आहे. धाबा देखील चांगल्याच मिळत आहेत. बॉल सीमा पार. षटकार. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शिवम लोबीनी एक छोटीशी चुकी केली. 11च्या 11 जण आता त्याला त्या ठिकाणी सांगतायत. शिवम लोबी एक चांगले समालोचक आहेत. ते नेहमी सांगत असतात की डगआउटमधून कोणी बाहेर जाऊ नका. आज त्यांनीच ती चुकी केली आहे. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय 23 धावा धावफलक्यावरती आहेत. आयुक्ता 11 बीड टीमच्या चांगली सुरुवात झाली आहे. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे यावेळी. फिल्डर त्या ठिकाणी हो त्यांचा डोक्यावरून बॉल अगदी परंतु त्यांनी देखील आपण पाहताय तर बॉलला त्या ठिकाणी अडवलंय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. लॉंग ऑफमध्ये बरोबर अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी प्रकाश पारधी आपल्याला पाहायला मिळाले. ममदापूर टीमची फिल्डिंग अगदी चांगली पाहायला मिळते आहे. फिल्डिंगमध्ये एफर्ट्स त्यांचे चांगले पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहताय प्रत्येक फिल्डर फिल्डिंगमध्ये ते 100% कमिटमेंट देण्याचं काम ते मैदानाच्या आतमध्ये करतोय. हो यावेळी एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. डीपमध्ये फिल्डर जज करतात. हो वेल जज. पकडली एक कॅच. मोठी विकेट आली आहे. मोठा मासा गळाला लागलाय. तेजस रुटेची विकेट आली आहे. तेजस रुटे आउट. नऊ बॉलमध्ये तब्बल 24 धावा बनवल्या त्या तेजस रुटेनं. कडक बॅटिंग तेजस रुटेची आपल्याला पाहायला मिळाली. 2 फलंदाज आता इथून बाद झालेत. अगदी आपण पाहताय आयुक्ता 11 बीड टीमचे महत्त्वाचे धावसंख्या धावफलक्यावरती आले ते अगदी आपण पाहताय 25 धावा धावफलक्यावरती आहेत. दुसरं षटक आपण पाहताय या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलक्यावरती 25 पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये निलेश निरगुडा यांनी धावा खर्च केला ते 11. विकेट आली 1. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहताय प्रवीण यांनी धावा खर्च केल्या त्या मात्र 14. त्यांना देखील 1 विकेट मिळाली. म्हणजे दोनही षटकांमध्ये 1-1 विकेट्स आली आहे आणि धावा देखील आल्यात आयुक्ता 11 बीड टीमसाठी. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय संदीप शिनारे सर आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगले ऑफिशियल अंपायर आणि आज खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवरती
एक पार्ट टाइम स्विमर ममदापूर टीमचे गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. घरी सगळेजण टीव्ही लावून पाहतायत. हो इथे चुकी झाली आहे. एस्टनच्या मागे दीपक त्या ठिकाणी आपण पाहताय चुकी करतात. बाची कडा घेतली होती. बॉल वेगाने निघाला होता परंतु एसटी रक्षकाने त्या ठिकाणी चुकी केली आहे. कॅच ड्रॉप झालाय आणि इथून जीवदान मिळालं आहे जय दुलेला. टीमचा कॅप्टन आहे जय दुले. नेहमीच चांगली कामगिरी करत आला. टीमला लीड करत आला. लीड करत असताना हो यावेळी अगदी आपण पाहता लेग समोरती टाकलाय. शॉर्ट फाईन लेगमध्ये पुन्हा एकदा बॉल गेलाय. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर अगदी कमालीची कामगिरी करतात. लेग बायची ती एक सिंगल आली. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 26 धावा धावफलकावरती. खंडू लोबी ऑन स्ट्राईक चौथ्या क्रमांकावरती. आयुक्त 11 बीड टीमचा क्रिस गेल म्हणून खंडू लोबीला खऱ्या अर्थानं ओळखला जातो. मोठे मोठे फटके खूप दूरवरचे षटकार खंडू लोबीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि तोच खंडू लोबी आता ऑन स्ट्राईक आहे. समोर आपण पाहताय संदीप सर. ओ फुलटॉस बॉल दिलाय. खंडूसाठी आमंत्रण दिलाय. क्रिस गेलच्या बॅटमधून आलाय. हा पहिला बॉलवरती पहिला षटकार. पहिला बॉल फेस केला तो देखील फुलटॉसच आलाय आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. धावा 6 षटकार इथून पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करते आहे आयुक्त 11 बीड टीम. चला मॅच बॉल द्या नाहीतर मग दुसरा बॉल घ्या. धावसंख्या एकंदरीत 32 आपल्याला पाहायला मिळते. शिवसाई शेलू आणि गिरवले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. गिरवले टीम वेळेच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित झाली आहे. बरोबर पहिली मॅच सुरू होण्याच्या अगोदर गिरवले टीम या ठिकाणी उपस्थित झाली. म्हणजे त्यांना जे टायमिंग दिलं होतं त्या टाईममध्ये ते या ठिकाणी उपस्थित झालेत. चला बॉल द्या. शिवसाई शेलू टीम आपला एखादा प्रतिनिधी किंवा आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. शिवसाई शेलू टीमचे देखील प्लेयर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. चांगला स्ट्रोक आणि क्रिस गेलच्या बॅटमधून असे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्यावेळी त्यांनी षटकार मारलेत त्या त्यावेळी अगदी बॉल अगदी दूर बनवूनच आणावा लागतो. ओ इथे सेकंड अटेम्प्टमध्ये टी फॉर टॅक जशास तसं प्रत्युत्तर. अगोदरचा बॉल फुल टॉस आला त्याच्यावरती षटकार पाहायला मिळाला परंतु दुसऱ्याच बॉलवरती खंडू लोबीला पाठवलंय परत. संदीप शिनारे एक एक्सपिरियन्स गोलंदाज पार्ट टाइम स्विमर नेहमीच चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळालेत आणि तो एक्सपिरियन्स आता इथून आपल्याला पाहायला मिळाला. खंडू लोबीची मोठी विकेट त्यांनी मिळवली आहे. मोठा आदरा आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतो आयुक्त 11 बीड टीमला. ममदापूर टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अगदी जर पाहायला गेलं तर 5व्या क्रमांकावरती माही महेंद्र माई बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. हो समोर लॉप केला. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. ओ पकडली आहे कॅच. बॅक टू बॅक विकेट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदीप शिनारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आले आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत त्यांनी एक षटकाराचा मार खाल्ला आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना त्यांनी परत पाठवलाय. इतकी जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे संदीप शिनारे यांची. एक्सपिरियन्स गोलंदाज नेहमी एक्सपिरियन्स कामी येतच असतो कारण की बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. बराचसा क्रिकेट खेळलेला आहे. त्याच्यामुळे युवा खेळाडूंच्या समोर ते कसे डावपेच आखायचे ते त्यांना अगदी चांगलंच माहिती आहे आणि ऑफिशियल देखील आहेत. अंपायर आहेत. त्याच्यामुळे नेहमी क्रिकेटला जोडून आहेत. अगदी आपण पाहत आहे नेहमीच मैदानावर ते उभे असतात. म्हणजे प्रत्येक गोलंदाजांना ते त्या ठिकाणी रीड करत असतात. प्रत्येक फलंदाजांना ते रीड करत असतात आणि आता मात्र त्याचा फायदा त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये होतो आहे. एकंदरीत धावसंख्या आली आहे ती मात्र 32.
आयुक्त 11 बी टीमची पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7च आल्यात. आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच इथे सांगतात की हा डॉट बॉल आहे. अगदी चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याकडे शफलसाठी कोणताही वाईट नाही आहे, सिंगल लाईन आहे, त्याच्यामुळं शफल तर नसणारच आहे. एक सिंगल लाईन आहे, तिच्या आतून जर का बॉल आला तर तो डॉट बॉलच असेल. शिवम लोबी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. जितके चांगले खेळाडू आहेत तितकेच चांगले समालोचक देखील आहेत आणि तितकंच चांगलं व्यक्तिमत्व. 32 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा आल्यात, 2 विकेट्स आल्यात आणि 2 डॉट बॉल देखील पाहायला मिळालेत. इतकी जबरदस्त गोलंदाजी, इतका चांगला कमबॅक आपल्याला संदीप शिनारे यांच्याकडनं पाहायला मिळाला. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. खरं तर पाहायला गेलं तेजस रुटे बाद झाल्यानंतर पूर्णपणे अगदी आपण पाहताय संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. तो थोडासा बॅकफुटवरतीच आपल्याला येताना पाहायला मिळाला, कारण की तेजस रुटे बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी खंडू लोबी देखील बाद झाला. मग त्याच्या पाठोपाठ महेंद्र रुटे देखील बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये शिवम आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय जय दुले टीमचा कॅप्टन आहे. अजूनही स्ट्रायकिंग एंडवरती शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती कबीर अख्तारी. ते देखील एक चांगले समालोचक आहेत हिंदीचे. ते देखील अगदी आपण पाहताय ते ऑफिशियल पंचांची कामगिरी ते देखील पार पाडत असतात. अनेक स्पर्धा ते देखील कव्हर करत असतात आणि आता तेच गोलंदाजी मार्कवरती आलेत. समोर आपण पाहताय विपक्षी टीमचा कॅप्टन जय दुले. चांगली फुलटॉस बॉल समोर लॉप केलाय. फिल्डर प्रकाश पारधी चुकी करणार नाही आहेत. सेफ हँड मध्ये बॉल आलाय. मिळाली आहे विकेट. एकत्रित येऊ नका प्लीज, कारण की वेळ अगोदरच खूप झालाय. विकेट मिळाली आहे. जय दुलेची. कॅप्टन परतलाय. अगदी नाराज हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येतोय, कारण की शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कॅप्टनचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं खऱ्या अर्थानं फार गरजेचं होतं. धाबा इथून बनवायच्या होत्या, परंतु त्या धाबा बनवत असताना इथून मात्र आता कॅप्टन देखील बाद झालाय. पहिला फुलटॉस बॉल आला समोरच्या दिशेने. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनमध्ये खेळायचं होतं, परंतु बरोबर लॉंग ऑफच्या हातामध्येच तो मात्र झेल देऊन बसलाय. 7व्या क्रमांकावरती जितू मैदानाच्या आतमध्ये 32 वरती अगदी थांबली आहे. आयुक्त 11 बी टीम जणू काय समोर भला मोठा स्पीड ब्रेकरच ठेवलाय. तो स्पीड ब्रेकर आता पार होतच नाहीये. 5 बॉल बाकी आहेत शेवटच्या ओव्हरमधील. पुढ्यामध्ये टाकलाय. ओव्हर पिच बनवून घेतलाय. बॉलला सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑन सीमा पार. ज्योतूचा वार. धावा मिळतील 6. षटकार 38 धावा या षटकारानंतर थांबली होती. 32 वरती गाडी, परंतु आता जितू मैदानाच्या आतमध्ये गेला. ताना एक्सलेटरवरती पाय दिलाय आणि अगदी आपण पाहताय टॉप गिअरमध्ये आता गाडी पुढे घेऊन चाललाय. 6 धावा मिळाल्या. 38 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. किमान 40 किंवा त्याच्यापेक्षाही अधिक धावा. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल भेटलाय. मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. प्रकाश पारधी प्रयत्न करतात. 2 धावा तोपर्यंत इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. गुड रनिंग इथून पाहायला मिळते. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 40 वरती. ज्या टोटलकडे खऱ्या अर्थानं आयुक्त 11 बी टीम पाहत होती ती टोटल आता धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 40 आल्यात. एखादा मोठा फटका आता इथून हवा असेल आयुक्त 11 बी टीमला. तो मोठा फटका येईल का? कारण की आल्या आल्या जितूच्या बॅटमधून तो एक षटकार आलाय. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. म्हणजे 2 बॉलमध्ये त्यानं 8 धावा बनवल्यात आणि टीमची धावसंख्या एकंदरीत 40 आपल्याला इथून पाहायला मिळते आहे. महत्त्वपूर्ण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेले तर 5 फलंदाज बाद झालेत, जे खऱ्या अर्थानं टॉपर ऑर्डर होती. फटका लॉक केलाय. फिल्डर चुकी करतात. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार.
ओ फटका आणखीन एक दमदार आहे. जितूच्या बाट मधून आहे. धाबा 6 मिळतात. षटकार आहे. 50 धाबा, अर्धशतक कंप्लीट. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला, दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एक बॉल पडाच्या आतमध्ये यायचंय दोन्ही टीमच्या कॅप्टनला. गिरवले आणि शिवसाई शेलू दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला कर्णधार पाठवा लगेच टॉस करण्यासाठी.
चला, दोनही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कुमार पाटील शिवसाई शेलू टीमचे कर्णधार आणि गिरवली टीमचे कर्णधार. टॉस केला जातोय खुरमबाई नजे यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला गिरवली टीम. तिथे त्यांना देखील सांगा, गिरवली टीम शेलू टीमला देखील सांगा. आणि दोन्ही टीम मॅच चालू होण्या अगोदर पहिले आयोजकांशी संपर्क साधा. मॅच ऑन. हो, पहिला बॉल वेगवान बॉल आउटसाइड दी लेग स्टंप आलाय आणि बरोबर अगदी पंचांनी तो वाईट बॉलच घोषित केला आहे. एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं अकाउंट ओपन झालाय. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहताय नितीन दुले वासरेकोंडा एक्सप्रेस. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय वेगानं धावती आहे वासरेकोंडा एक्सप्रेस. पहिलाच बॉल आउटसाइड दी लेग स्टंप आलाय. वाईट बॉल आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय प्रकाश पारधी. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय फलंदाज हो. चांगला बॉल गतीनं बीट केलाय. पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिलाय. चांगली बॉलिंग नितीन दुले यांची पाहायला मिळतीये. हा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहताय अनेक स्पर्धा खेळलाय. व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलाय. तालुका वाईज क्रिकेट देखील खेळलाय. रायगड प्रीमियर लीग खेळलाय. या सगळ्या प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं हा खेळाडू खेळून आलाय आणि तोच आता गोलंदाजी मार्कवरती आहे. हो, आणखीन एक वाईट बॉलच इथून पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 2 आहेत. बनवायच्या आहेत त्या खऱ्या अर्थानं 53 धावा 24 बॉलमध्ये ममदापूर टीमला. आणि आत्तापर्यंत 2 धावा ज्या अव्वंतरच्या साह्याने आल्यात. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आयुक्त 11 बी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे ममदापूर. एक बिग फाईट पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. हो, चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. बैठक मांडली होती जरूर, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे. आणि इथून अगदी जर पाहायला गेला तर मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतो आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे नितीन दुले यांची. अचूकता या गोलंदाजाकडे, अचूक टप्प्यावरती नियंत्रण या गोलंदाजाकडे. त्याच्याकडे वेग देखील अप्रतिम आहे आणि त्याच्याकडे व्हेरिएशन देखील अप्रतिम आहे. असा अगदी आपण पाहताय परिपक्वन्न गोलंदाजी मार्कवरती आहे. हो, परफेक्ट यॉर्कर. नऊ धावा धावफलक्यावरती आल्यात. एक षटकार आला प्रकाश पारधी यांच्या बॅटमधून. तदनंतर मात्र सिंगल आली. दीपक ऑन स्ट्राईक आहे. ओ, यावेळी अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल आला. ओ, माईकडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ दोन्ही पायांच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार.
एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय. पण 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13 धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय. म्हणजे उर्वरित 18 बॉलमध्ये धावा अजूनही बनवायच्या आहेत, त्या मात्र 40. 18 बॉल 40 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज जय दुले. हो, जयचा पहिला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय शरीराचा वेध घेतोय. चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. अगदी शरीरावरती आदळलाय. पंचांनी ते लेग बायचे इथून सिंगल धाव पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. लेग बायचे सिंगल आल्यानंतर 14 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. जय दुले कॅप्टननं मात्र सेकंडच ओव्हर लगेच आपल्याकडे घेतली आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण जय दुलेला पाहताय. हो, यावेळी फसवा बॉल कमी गतीनं बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंज ऑफ पेस नेहमीच या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतं. अगदी आपण पाहताय तुमचा वेगा पुढे खऱ्या अर्थानं तुमचं माइंड देखील काम केलं पाहिजे. तुमच्याकडे वेग किती आहे महत्त्वाचं नाही आहे, परंतु तुम्ही व्हेरिएशन कशी करताय हे फार महत्त्वाची आहे. आणि ती व्हेरिएशन खऱ्या अर्थानं सातत्यानं जय दुलेनं दाखवली आपल्या गोलंदाजीतून. हो, चांगला बॉल, परंतु पंचांनी तो वाईटच बॉल दिलाय. व्हाईट लाईनच्या बाहेर बरोबर अगदी आपण पाहताय. वाईट यॉर्करच होता, परंतु अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर गेला. एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धावेनं धावफलक अगदी आपण पाहताय 15. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत आपण पाहताय ममदापूर टीमची धावसंख्या 15 आली आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे. P1च्या षटकामध्ये त्या धाबा नितीन दुले यांच्या विरोधामध्ये 13 पाहायला मिळाल्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये हो पुढे सरकले. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय. इथून देखील जर पाहायला गेलं तर मात्र ती लेग बायची सिंगलच पाहायला मिळते आहे. भरपूर चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं माहिती आहे. फलंदाजाचा फुटवर्क नाही आहे. अशा वेळी मात्र त्याला फॉलो केलं जातं आहे. एखादा वेगानं टाकला जातो, एखादा मध्येच कमी गतीनं, एखादा लेग ब्रेक तर एखादा ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिश्रणामध्येच गोलंदाजी राहिली आहे ती जय दुलेची. कॅप्टन खऱ्या अर्थानं या संपूर्ण टीमला लीड करत असताना अगदी आपण पाहताय नेहमीच एक चांगली कामगिरी करणारा आपण कॅप्टन पाहिला आहे. आयुक्ता 11 बीड टीमचा जय दुले. कॅप्टन कूल, नेहमीच अगदी आपण पाहताय शांत संयमी प्लॅनिंगनुसार क्रिकेट खेळणारा हा कॅप्टन आपण पाहताय. हो, यावेळी बॉलला उडवलाय. मिस टायमिंग आहे. खंडू लोबी सेफ हँड आहेत. हातामध्ये बसला की मात्र सुटणारच नाही आहे. पकडली एक कॅच, मिळाली पहिली विकेट. प्रकाश पारधी इथून बाद होतील. विकेट आली आहे. प्रकाश पारधी बाद झालेत. नवीन फलंदाज आता इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती निलेश निरगुडा, रील स्टार. झालं सेलिब्रेशन झालं. विकेट घेतली नितीन दुले यांची, त्याच वेळी मात्र ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. ओ, फसवा बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग. फील्डर दूर आहेत. वॅकंट एरिया आहे. बरोबर अगदी आपण पाहताय नो मॅन्स लँडमध्ये बॉल आलाय. तोपर्यंत 2 धाबा तर कंप्लीट झाल्यात. 2च धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील. गुड रन इथून आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा आल्यात. 2 धाब्यांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचलाय ते अगदी 18 वरती. दुसरं षटक चालू आहे. 18 धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये गिरवले. दोन्ही टीमच्या कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. अठरा धावा धाव फलक्यावरती आहेत. सेकंड ओव्हर प्रगती पथावरती आहे. ओ, यावेळी फटका
डाऊन द ग्राउंड रॅकेट शॉट बॉल सीमा पार धावा मिळतील 6 षटकार. धावसंख्या धावफलक्यावरती आले ते अगदी आपण पाहता 24. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ममदापूर टीमच्या प्रकाश पारदीची विकेट आली आणि तदनंतर अगदी आपण पाहता आता मात्र निलेश निरगुडा आणि तदनंतर मात्र दीपक मैदानाच्या आतमध्ये. बॉल मॅच बॉल द्या, नसेल तर दुसरा बॉल द्या. डगआउटमधून देखील तुम्ही बॉल सोडण्यासाठी जाऊ शकता. पॅनल्टी वगैरे असं काही नाही आहे आपल्याकडे. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. बॉल त्या ठिकाणी अगदी आपण पाहता इतक्या दूरवर गेलाय की मात्र बरेचसे आमचे ऑल इंडियर्स त्या ठिकाणी बॉल शोधण्याचा प्रयत्न करतायत. मॅच बॉल आला की मॅच बॉल दिला जाईल, परंतु तोपर्यंत आपण दुसरा बॉल या ठिकाणी घेऊन मॅच स्टार्ट करायची आहे. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 24. अजूनही 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 29. मुख्य व्यासपीठावरती शादाबाई नजे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. हो, यावेळी फटका फ्लिक केलाय, बॉलला सरळ पाठवून दिलंय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. हो, अगदी सेफ केलाय. काय स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला होता तोपर्यंत. अगदी जर पाहायला गेला तर धाबा इथून 2 आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाबा आल्यात. 2 धाब्यांना धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी 26 वरती. 26 धाबा धावफलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्ट्रोक खऱ्या अर्थानं चांगला खेळला होता, परंतु ते गॅप शोधू शकले नाही आहेत. फिल्डर बरोबर त्या ठिकाणी पोहोचलेत. एफर्ट्स चांगले होते फिल्डरचे. आपल्या टीमसाठी 4 धावा तर निश्चित वाचवला. हो, इथून देखील आपण पाहताय बादची कडा घेतली होती. बॉल अगदी आपण पाहताय एसटी रक्षकाकडे निघाला तोपर्यंत एक चिकी सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. सिंगल आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते मात्र 27 वरती. 27 धावा धावफलक्यावरती आहेत. समोर जर पाहायला गेलं तर आयुक्तावलन बीड संघ म्हटल्यानंतर एक मोठा संघ नेहमीच खऱ्या अर्थानं मानला जातो. त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना ममदापूर संघानं 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 27 धावा बनवल्यात. ओ, समोर निलेश निरगुडा याचा वार, धावा मिळतील 6 षटकार. स्टेप आउट केला, पुढे सरकला आणि मात्र अगदी आपण पाहताय लॉंगॉनच्या डोक्यावरूनच शॉट केला. धावा धावफलक्यावरती षटकारांना आपण पाहताय जाऊन पोहोचतात त्या 33 वरती. 33 धावा धावफलक्यावरती आल्यात. अगदी जर पाहायला गेलं तर तेजस रुटे नेहमी कमबॅक करणारा गोलंदाज, इकॉनॉमिकल राहणारा गोलंदाज, आज खऱ्या अर्थानं ममदापूर टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 53 धावसंख्येचा बचाव करत असताना तेजस रुटेवरती अगदी तुटून पडलेत दोन्ही फलंदाज. 3 बॉलमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात तेजस रुटेनं. हो, पुन्हा एकदा हॅमर केलाय, बॉल सरळ चाललाय डाऊन दी ग्राउंड, सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा, हो बॅक टू बॅक तिसरा षटकाराची हॅट्रिक कंप्लीट केली आहे फलंदाज निलेश निरगुडानं. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. संघाला उपयुक्ती असणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे
अगदी जर पाहायला गेलं तर प्रकाश पारधी बाद झाला होता, धाबा येत नव्हत्या, परंतु निलेश निरगुडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या बाटमधून सलगचे हे 3 षटकार पाहायला मिळतात. अगोदरच्या ओव्हरमध्ये एक आला होता आणि त्यानंतर मात्र आता साईक मिळाली, हे बॅक टू बॅक 2 आलेत. ओ चांगला बॉल डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकारांचा मार खाल्ल्यानंतर आपली व्हेरिएशन आता खऱ्या अर्थानं सापडली आहे आणि इथून अगदी आपण पाहतोय तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय तेजस रुटेचा. 53 धावसंख्येचा बचाव करायचा आतापर्यंत धाव फलक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 39. या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. उर्वरित अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या आहेत 14. हो पुढे सरकले, पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. डीपमध्ये जय दुले त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आहे. धाव तोपर्यंत एकच मिळेल. शेवटच्या बॉलवरती ती सिंगल धाव घेतली आणि तदनंतर मात्र साईक शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या स्वतःकडे ठेवली आहे. याच ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय निलेश निरगुडा यांनी 2 षटकार आणि 1 सिंगल मिळवली आहे. म्हणजे अगदी निलेश निरगुडा यांनीच या ओव्हरमध्ये 13 धावा बनवल्या आणि तदनंतर पहिल्या बॉलवरती आलेले त्या दुहेरी धावा, तदनंतर आलेली ती सिंगल. एकंदरीत 16 धावा या षटकामध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 11, या ओव्हरमध्ये आल्या 16. एकंदरीत टीमची धावसंख्या झाली आहे 40. आता 6 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. या धावा चेस केल्या जातील की या धावा डिफेन्स केल्या जातील, येणाऱ्या 6 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गणेश वाघमारे शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी जय धुले टीमचा कॅप्टन गणेश वाघमारे यांच्याकडे गेलेत. समोर आपण पाहताय सेट फलंदाज ज्यांना बॉल अगदी फुटबॉल सारखा दिसतोय, निलेश निरगुडा ऑन साईक रील स्टार. इंस्टा यूट्यूबवरती फेमस निलेश निरगुडा ऑन स्ट्राईक. आता या रील्स तुम्हाला अगदी व्हायरल होताना पाहायला मिळतील. 6-13. हो चांगला स्ट्रोक केला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर. हो शिवम लोभी त्या ठिकाणी चुकी करतात, बॉल आता तो निसटलाय, तोपर्यंत धावा मिळतील त्या म्हणजे 2. 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. पहिल्या बॉलवरती सिंगलच येऊ शकली असती, निलेश निरगुडाला तुम्ही नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवू शकले असते, परंतु इथे शिवम लोभीनं ती चुकी केली आहे आणि इथून 2 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा स्ट्राईक आली आहे. आता 5 बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. गणेश वाघमारे निघाला पुन्हा एकदा. हो यावेळी पुढे सरकले होते, स्टेप आउट करून खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कहाणी में ट्विस्ट निर्माण होणारच आहे. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहताय आयुक्ता 11 बीड टीम, त्यांच्या विरोधामध्ये ममदापूर टीम 53चा धावसंख्येचा पाठलाग करत असताना मॅच येऊन टेपली आहे. 4 बॉल आणि 11 वरती. हो आणखीन एक चांगला बॉल, परंतु इथे एसटी रक्षकाकडून चुकी झाली आहे आणि बॉलने थेट सीमारेषाच गाठली आहे. लक फॅक्टर ओपन झालेत. बाईटच्या स्वरूपामध्ये मिळालाय चौकार. गोलंदाजानं आपलं काम पूर्ण कंप्लीट केलंय, परंतु एसटी रक्षकानं आता फार मोठी चुकी केली आहे. 4 धावा इथून बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होतील. जिथे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले असते, तिथे मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये आलेला चौकार आणि हा चौकार कदाचित आयुक्ता 11 बीड टीमचं डोकेदुखी ठरेल का, हा देखील प्रश्न आहे. कालच्याच रात्रीमध्ये नितेश सर आपण पाहिलं होतं, जिथे वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विरोधामध्ये हंबरपाडा 6 बॉलमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता असताना हंबरपाडा टीमनं ती मॅच जिंकली होती. काय बॉलिंग केली होती संकेतनं गणेश वाघमारे. हो इथे मिस टायमिंग आहे. हवेमध्ये स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोच. हो पकडले, कॅच मिळाली विकेट. मोठा आद्रा, मोठा मासा गळाला. निलेश निरगुडा फाईट देत होता, परंतु इथे त्याला परत पाठवलंय. मिळाली विकेट गणेश वाघमारेला. हाच प्रयत्न गणेश वाघमारेचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होता. अगोदरच्या बॉलवरती डॉट बॉलवरती बाईटच्या 4 धावा आल्या,
परंतु तदनंतर मात्र निलेश निरगुडा यांची विकेट असल्याने मिळवली आहे. हा कमबॅक आहे गोलंदाजाचा. त्यानं मात्र दाखवली ती दादागिरी आपल्या गोलंदाजीतील. येणारे 2 बॉल आणि धाबा आता इथून बनवायचे आहेत त्या कंपल्सरी. 2 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते आहे. अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिलं. आज या स्पर्धेची 5वी रात्र आणि 5व्या रात्रीतील पहिलीच मॅच. अगदी प्रेक्षकांना हवी असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. अलोट गर्दी प्रेक्षकांची या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं अफजल टिवाले चषक 2026 मध्ये सहर्षमय स्वागत. आणि बरेच प्रेक्षकांनी MTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहताय ती गर्दी केली आहे, जी खऱ्या अर्थाने MTC लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच पाहतात त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. शेवटचे निर्णायक अंतिम 2 बॉल बाकी आहेत आणि धावा इथून बनवायच्या आहेत ममदापूर टीमला कंपल्सरी 7 धावा. म्हणजे एक मोठा फटका हा कंपल्सरी हवा आहे, तो म्हणजे ममदापूर टीमला. लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वसीम बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. शेवटचे 2 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अगदी आपण पाहताय हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये अंगावरती शहारे आणणारी मॅच पाहायला मिळते आहे. ओ हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म फुल करायचा होता. मिस टायमिंग. गणेश वाघमारे करणार नाहीये चुकी. मिळाली आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने घेतल्यात आणि आता मात्र शेवटचा 1 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. काय फाईट दिली आहे निलेश निरगुडा या फलंदाजानं या मॅच मध्ये. इतक्या तगड्या गोलंदाजी अटॅक समोर त्यानं मात्र धावा बनवला, तो संघर्ष केला. परंतु जशी निलेश निरगुडा यांची विकेट आली तशी मात्र मॅच आता मात्र फसायला लागली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी त्या 7 धावा तुम्हाला इथून बनवाव्या लागतील. शेवटचा 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. या स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धेच्या पहिल्याच रात्रीमध्ये 6 बॉलमध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता असताना ती मॅच 1 बॉल 6 पर्यंत आली होती. आता 1 बॉलमध्ये 7 धावा हव्यात. काय होणार या मॅच मध्ये, कोणता संघ विजय संपादित करेल. पहिली मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच, प्रेक्षकांना हवी असणारी मॅच. शेवटचा 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. ओ मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर आले, पकडले कॅच. विकेट हॅट्रिक. काय